हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल पोह्यामध्ये बेसन टाकून. तर बघा, आपण त्यासाठी 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते स्वच्छ मी चाळून घेतले, निवडून घेतले. त्यानंतर मी स्वच्छ 2-3 पाण्याने ते धुवून घेतले आहे. त्यानंतर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण थोडं 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 पाणी घालून त्याचं घट्टसर मिश्रण तयार करणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. खूप हेल्दी आणि टेस्टी असा आपला नाश्त्याचा प्रकार तयार होत आहे मैत्रिणींनो. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि किती टेस्टी आणि करायला एकदम सोपा असा आपला नाश्ता तयार होत आहे. बघा, छान असं आपण जे बेसन पीठ आहे ते फेटून घेतो आहे, म्हणजे त्यातल्या गुठळ्या असतील त्या सर्व मोडून घ्यायच्या आहे. चव म्हणाल ना तर एक नंबरच लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या घरातील साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एवढं छान असं आपलं पोहे आणि बेसन पिठाचं मिश्रणाचं रेसिपी. त्यानंतर मी काळे तीळ त्यामध्ये घालून घेतले आहे. तुमच्याकडे सफेद असतील तर तुम्ही घातले तरी चालेल. हळद घातली आहे, रंग छान येतो त्याने. जिरे घातले आहे छोटा चमचा, खाताना चव छान लागते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, लाल तिखट घातलं आहे आणि हिंग घातला आहे, कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करतो आणि हिंगाने छान चव येते. त्यामध्ये बघा, मी लाल मिरची घेतली आहे चिरून, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि गाजर किसून घेतलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालते. बघा, हे सर्व मिश्रण आहे ते सर्व एकत्र करायचं आहे. सर्व भाज्या अजून तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये घालू शकता. आपलं मिश्रण आहे ते बघा, आपण ह्यामध्ये बेसनाचं मिश्रण केलेलं, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचं, ते त्यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व भाज्या आपण त्यात छान मिक्स करून घेतल्या आहेत. बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे बघा. आणि आपण ते मी दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस की कसे लागतात, कसं बनवायचं आहे ते. त्यानंतर मी पोळपाटावर स्वच्छ रुमाल आहे तो धुवून घेतला आहे. बघा, ओला करून घेतला आणि त्याच्यावर आपण जो गोळा बनवला होता तो आपण त्यावर थापणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत, पोहे आणि बेसन पिठाचं थालीपीठ करणार आहोत. म्हणजे तुम्हाला ना भाजणीची गरज ना कुठल्या पिठाची गरज, फक्त पोहे घ्यायचे आणि बेसन पीठ घ्यायचं, छान असं मिक्स करायचं. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालायच्या. मुलं ज्या भाज्या खात नाही ना त्या अवश्य घाला, त्या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील. हे बघा, असं छान असं थापून घ्यायचं आहे, छोटं मोठं तुम्हाला हवं तसं. मुलांना छोटी छोटी करून दिली ना तर मुलं अगदी आवडीने खातील, एवढी टेस्टी होतात. बघा, पोहे आणि बेसन पिठाचं थालीपीठ खूपच अप्रतिम अशी चवीला तर भन्नाट लागते, कारण आपण इथे लाल मिरचीची पीसेस पण टाकले आहे आणि लाल मिरचीची पावडर पण टाकली आहे. छान थापून घेतलं, मध्ये होल पाडलं आपण. त्यानंतर तेल घालून घेतलं आहे बघा. आणि बघा, असं कपडा आहे तो असा उलटा करायचा त्याच्यावर आणि आपण टाकून घेतलं. छान असं वरनं तेल लावायचं. महत्त्वाची टीप म्हणजे झाकून ठेवायचं, म्हणजे ते काढायला एकदम सोपं जातं, अजिबात चिकटत नाही तव्याला. बघू शकता आपण 1 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे. अगदी सहजरित्या ते निघतं आणि तुटत वगैरे अजिबात नाही झाकल्यामुळे. त्यामुळं झाकण ठेवायचं. छान असं बघा, आपण अलटीपलटी करून दोन्ही बाजू छान शेकून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतं आणि चव तर एक नंबरच लागते मैत्रिणींनो. जरूर अवश्य अशा प्रकारे करून बघा. पूर्ण वरनं तेल लावून छान खरपूस आपण भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खूप छान पोहे आणि बेसनाचं थालीपीठ, जे एकदम करायला सोपं आणि चव तर भन्नाटच लागते. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या घरातील मंडळींना आवडले की नाही ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. बघा, किती सुंदर असं आपलं थालीपीठ, पोहे आणि बेसन पिठाचं थालीपीठ तयार झालं आहे. मी दुसरं दाखवते. तुम्हाला कपड्यावर थापायला किंवा टाकायला येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर, थंड तव्यावर, मी गरम आहे, मला सवय आहे त्यामुळं नाही काय, तुम्ही थंड तव्यावर आधी तेल लावून घ्यायचं, असं थापून घ्यायचं आणि थापल्यानंतर पुन्हा तो तवा आहे तो गॅसवर ठेवायचा आणि गॅस चालू करायचा, तेल लावायचं आणि छान शेकून घ्यायचं. तुम्हाला जर कपड्यावर येत नसेल किंवा पॉलिथिनवर येत नसेल तर हा साधा सोपा पर्याय तुम्हाला दाखवत आहे, की ज्या मुलींना जमत नाही थापायला किंवा ते कपड्यावर थापल्यानंतर टाकायला येत नाही, त्यांच्यासाठी हा छान असा पर्याय आहे. तुम्ही अशा प्रकारे छान तव्यावरच थंड तवा असताना थापून घ्यायचं आहे आणि थापल्यानंतर तुम्ही ते गॅसवर तवा ठेवायचा आणि छान असं
खूप छान असं भाजून घ्यायचं हे बघा. त्यानंतर मी झाकण ठेवलं आहे बघा, आणि झाकण आपण 1 मिनिटासाठी ठेवायचं. झाकण ठेवलं की ते पटकन त्याच्या कडा सुट्ट्या होतात आणि चव तर खूप छान लागते बघा. पोहे आणि बेसन पीठ हे बघा किती सुंदर झालं आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल. ज्या की रेसिपी घरातील साहित्यात बनवलेल्या असतात, करायला एकदम सोप्या आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्टी असतात. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि एक छानसं निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. असं खमंग असं आपलं पोहे आणि बेसन पिठाचं थालीपीठ तयार झालं आहे बघा. तुम्ही असंच खाल्लं तरी चालेल, कारण त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर पण घातली आहे, त्यामुळे चवीला एक नंबरच होतं. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.